नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी मस्त अशी चटपटीत झणझणीत तोंडाला चव येईल अशी रेसिपी घेऊन आलेली आहे। बघा, मी मुंगाच्या दाण्यांची आमटीची रेसिपी घेऊन आलेली आहे। मुंगाच्या दाण्यांची भाजीसुद्धा तुम्ही म्हणू शकता याला। हे तुम्ही कशासोबतही खाल्ली तरी चालेल। बघा, त्यासाठी मी अशा प्रकारे गावाकडून मुगाच्या शेंगा आणल्या होत्या। ह्या मुगाच्या शेंगा बघा अशा पद्धतीच्या असतात। तुम्हाला माहिती नसतील तर बघून घ्या। ह्या बाजारातही सहज या दिवसामध्ये उपलब्ध होतात। श्रावण महिन्यात हे सहज उपलब्ध होतात। श्रावण महिन्यात आपल्याला बाजारात ह्या शेंगा मिळून जातात। तर बघा, ओले मूग असतात ना, हे मूग ज्याला म्हणतो आपण मूग डाळ वगैरे, तर बघा हे अशा शेंगा असतात ओल्या आणि त्याचे असे दाणे करून घ्यायचे आहे आपल्याला। मस्त हे दाणे करायला पण खूप इझी जातात आणि असे ओल्या शेंगांचे दाणे खायला सुद्धा खूप छान लागतात आणि या दाण्यांची भाजीसुद्धा खूप छान होते। तर त्याच भाजीची रेसिपी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। त्या भाजीची रेसिपी किंवा ती भाजी किंवा त्याला तुम्ही आमटीसुद्धा म्हणू शकता। चला तर पाहूया मुगाच्या दाण्याची भाजी, मुगाच्या दाण्याची आमटीची रेसिपी। तर बघा, इथे असं मस्त मी भाजी बनवून तयार केलेली आहे। त्याला अशी दणकून उकडी आणलेली आहे छान आणि अशी अप्रतिम टेस्टी आणि सुगंध दरवळत आहे आमटीचा आणि तोंडाला अप्रतिम चव येते। हे आमटी तुम्ही कशासोबतही खाऊ शकता। चपातीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, फुलक्यांसोबतसुद्धा खाऊ शकता, नानसोबतसुद्धा खाऊ शकता, इवन तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकतात। बघा, त्याला काहीही साहित्य लागत नाही। फक्त मी इथे कांदा घेतलेला आहे, कांदा भाजून घेतलेला आहे, 7 ते 8 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचे 7-8 काप घेतलेले आहे, खोबरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे। कांदा, खोबरं, मिरच्या मी भाजून घेतलेल्या आहे आणि इथे मी 1 वाटी मुगाचे दाणे घेतलेले आहे, मुगाच्या शेंगांचे दाणे काढून घेतलेले आहे। हे दाणे मी मस्त असे खमंग तव्यावर भाजून घेतलेले आहे तेल टाकून। आणि बघा, हा मसाला आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे। खोबरं, लसूण, मिरच्या आणि कांदा वेगळा बारीक करून घ्यायचा आहे आणि हे दाणे आपल्याला वेगळे बारीक करून घ्यायचे। दाणे असे आपल्याला जाडसर बारीक करून घ्यायचे, अगदी फाईन पेस्ट नाही बनवायची दाण्यांची। बघा, अशा प्रकारे मी दाणे बारीक करून घेतले आहे। हे अर्धवटच बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला दाणे आपल्याला जास्त बारीक करायचे नाही आहे, एवढं लक्षात ठेवा। नाहीतर आमटी आपली अगदी आमटीला आपलं दुसरीच टेस्ट येईल आणि चव येईल। बघा, आणि हा मसाला जो आहे, हिरव्या मिरच्या, लसूण, कांदा आणि खोबरं वेगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही खडे मसालेसुद्धा घेऊ शकता आपण आणि थोडी कोथिंबीर टाकून घेत आहे। पण खडे मसाले जेवढे घेचाल तुम्ही, त्यापेक्षा तुम्ही जेवढी सिंपल ही भाजी बनवाल, जेवढी सिंपल ही आमटी बनवाल, तेवढी ही छान होते। बघा, इथे माझा मसाला तयार आहे आणि इथे मी दाणे बारीक करून घेतलेले आहे आणि आता इथे आपला मसाला फ्राय करून घ्यायचा आहे। आणि बघा, इथे तेल मी कढई तापवून घेतलेली आहे आणि तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण खोबरं, कांदा, हिरवी मिरची, लसूणची पेस्ट टाकणार आहे आणि मस्त ती पेस्ट फ्राय करून घेणार आहे। त्या पेस्टला तेल सुटेपर्यंत आपल्याला ही पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे तेलामध्ये आणि हे मीडियम फ्लेमवर करायचं आहे, जेणेकरून आपली ही पेस्ट कढईला खालून लागणार नाही आणि जळून येणार नाही। सो त्यासाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला हा गोळा किंवा हा मसाला, ही पेस्ट आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे। यामध्ये मी थोडी हळद टाकून घेणार आहे। हळदीने छान असा अप्रतिम रंग येतो आपल्या आमटीला आणि तुम्ही हिरवी मिरची टाकू शकता, तुम्ही लाल तिखट तरी टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही। पण हिरव्या मिरचीने खूप छान टेस्टी आणि हिरवे दाणे असतात, तर आपल्याला हिरवी आमटी बनवायची असते। सो त्यासाठी हिरवी मिरची टाकलेली कधी बेटर राहील। आणि इथे बघा, मी गरम मसाला वापरत आहे। तुम्ही गरम मसाला नसेल तुम्हाला वापरायचं तर तुम्ही खडे मसाले वापरू शकता। खडे मसाले म्हणजेच तेजपान, स्टारफूल आणि कलमी, लवंग, विलायची, मसाला विलायची हे वापरू शकता। सो मी ते काही वापरत नाही। मी जेवढं सिंपल बनवायचा म्हणजे जेवढं सिंपल होईल तेवढं सिंपल बनवायचा प्रयत्न करत आहे आणि जेवढी सिंपल रेसिपी तेवढी छान टेस्टी ही रेसिपी बनते। सो त्यासाठी मी सिंपल रेसिपी रेफर करते तुम्हाला। बघा, इथे मी फक्त 1 टेबलस्पून गरम मसाला टाकलेला आहे आणि मस्त या पेस्टला तेल सुटेपर्यंत मी ही पेस्ट भाजून घेत आहे छान मस्त अशी तेलामध्ये कढईत खमंग मीडियम फ्लेमवर। आणि तुम्ही पण ही भाजी अशीच बनवता का? मला नक्की कमेंटमध्ये कळवा।
की तुमची भाजी वेगळ्या पद्धतीची आहे, तर वेगळ्या पद्धतीची तुम्ही कशी बनवता ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. तर बघा अर्धा जास्त आपला हा गोळा फ्राय करून झालेला आहे. यामध्ये अर्धवट बारीक केलेले दाणे भाजून बारीक केलेले दाणे मी टाकलेले आहे आणि ते सुद्धा 2-3 मिनिट मी राहू दिलेले आहे, फ्राय करून घेतलं आणि त्यामध्ये गरमागरम पाणी सोडलेलं आहे. गरम पाणी सोडलं की भाजीवर तवंग, आमटीवर छान असा मस्त असा तवंग येतो, त्यासाठी मी गरम पाणी सोडते आणि तुम्हाला सुद्धा सांगते की गरमच पाणी टाकायचं भाजीमध्ये, त्यामुळे आपल्या भाजीला खमंग टेस्टी चव येते. आणि बघा आपल्या भाजी बनवून, आमटी बनवून तयार आहे आणि थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मस्त दणकून अशी आपल्या आमटीला उकळी येऊ द्यायची आहे आणि चवीनुसार थोडा कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. तसा तर कोथिंबीर आपण जेव्हा गोळा फ्राय केला, पेस्ट फ्राय केली तेव्हा पण टाकला होता आणि आता पण मग थोडा कोथिंबीर टाकून घेत आहे. आमटी अप्रतिम बनून तयार होते. तोंडाला अगदी खूप छान अशी टेस्ट येते, चव येते तोंडाला आणि तुम्ही नक्की ट्राय करा. ही श्रावण महिन्यातच मुंगाच्या शेंगा मिळतात, तर तुम्ही